नेरळमध्ये गेली काही दिवस सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. सोमवारी पावसाची स्थिती नव्हती की विजेचे कडकडाट नव्हता. अशावेळी रात्री 10 वाजता वीज खंडित झाली आणि नेरळ ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी 300च्या संख्येने महावितरण कार्यालय गाठले आणि आपला संताप व्यक्त केला. नेरळ परिसरात वारंवार आणि तासनतास वीज पुरवठा खंडित होत होता. रात्री तर पावसाची कोणतीही स्थिती नव्हती आणि वीज गेल्याने वीज ग्राहकांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी निर्माण झाली आहे. वीज गेल्याने संतप्त झालेल्या सुमारे 200 ते 300 वीज ग्राहकांनी महावितरण कार्यालय गाठत जोरदार निषेध नोंदवला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. दरम्यान सततच्या वीज समस्येविरोधात मोर्चा काढून आपला संताप व्यक्त करण्याची धमकी दिली. मात्र वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून नेरळकर आक्रमक झाले. पोलिसांनी महावितरण अधिकाऱ्यांना समजावत सांगत वीज गेल्यावर ग्राहकांचे फोन उचलण्याचे काम करावे असे सूचित केले. मात्र जमाव प्रचंड असल्याने पोलिसांना मात्र तारेवरची कसरत करावी लागली. नेरळमधील महावितरण कंपनीच्या जाचाला कंटाळून, अक्षरशः गैरकारभाराला कंटाळून नेरळमधील सर्व जनता आज पोलीस स्टेशन समोर उभी आहे. कारण गेले अनेक महिने या नेरळमधील लाईट सतत जात असते आणि कमीत कमी 8 ते 10 तास जात असते. त्याचा कोणताही कॉम्पेन्सेशन न देता, त्याची कोणतीही उत्तरं न देता हे एमएससीबीच्या कारभाराला कंटाळून इतके लोक जमले होते. त्यांनी आता उद्याला उत्स्फूर्त नेरळ बंदचा आवाहन केलेलं आहे. उद्याच्याला नेरळ बंद राहणार आहे. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.